टेस्ला घेणारे सरनाईक आणि मोफत एसटी पासासाठी रडणारे लाखो विद्यार्थी, हे कनेक्शन नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री, तुम्ही पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। प्रताप सरनाईक ठाणे जिल्ह्यातून सलग 5 वेळा आमदार, सध्या राज्याचे परिवहन मंत्री, श्रीमंत घराणं, पैशाचा सुळसुळाट। काही दिवसांपूर्वी या सरनाईकांनी आपल्या नातवासाठी भारतातील पहिली टेस्ला कार विकत घेतली। शाळेत जायला कार घेणारे आजोबा आणि दुसरीकडे एसटीत पास संपला म्हणून लहान मुलांना पावसात रस्त्यावर उतरवणारे चालक। चोपडा तालुक्यात बादल राजाराम बारेला हा 5वीत शिकणारा आदिवासी मुलगा 19 ऑगस्ट रोजी पास संपल्यामुळे भर पावसात त्याला एसटी मधून खाली उतरवलं। तो बिचारा 2 ते 3 किलोमीटर पायी चालत घरी पोहोचला। या घटनेला 20 दिवस झाले, पण दोषी वाहकावर कोणतीच कारवाई झाली नाही। एसटी ही ग्रामीण आदिवासी शेतकरी घरातील मुलांची जीवनरेखा आहे, पण पास साठी दिरंगाई, अपमानास्पद वागणूक आणि रोज रोज होणारा त्रास थांबवणं ही परिवहन मंत्र्यांची जबाबदारी नाही का? छात्र भारतीने खुल्या पत्रातून स्पष्ट मागणी केली आहे। सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास द्यावा, प्रवासादरम्यान कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नये। छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी थेट हाक दिली आहे। मंत्री महोदय, आपल्या नातवाचा हट्ट टेस्लाने पूर्ण केला, आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा हट्ट पूर्ण करण्याची वेळ आली आहे। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।